सभापती महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी मेळघाट आणि राज्यातील काही वर्षांची या ठिकाणी आकडेवारी ही आपल्या सर्वांसमोर ठेवायची आहे. खरं तर 2019-20 मध्ये मेळघाटमधली तीव्र कुपोषणाची जी संख्या होती ही बालमृत्यूची जी संख्या होती ही 243 होती. ती आता 2024 म्हणजे 20ला कमी होऊन 2013 वर आली, 21-22ला 195 वर आली, 22-23ला 175 वर आली, 23-24ला 156 वर आली, 24-25ला 181 वर 41 वर आली आणि 25-26ला आता 97 पर्यंत आहेत. हे असं जरी असलं तरी यात एकही बालमृत्यू होऊ नये ही साधारणपणे सरकार म्हणून आपली भूमिका आहे. राज्यातील 2023च्या नोव्हेंबरमध्ये सॅमची जो पर्सेंटेज होता हा 1.33 होता, 2024मध्ये 0.79 आणि 25मध्ये 0.41 आणि मॅमचा जो आहे तो 3.84 वरून 2025मध्ये 2.65 आलेला आहे. असं जरी असलं तरी ज्याचा उल्लेख प्रवीण भाऊ आपण या ठिकाणी केला, पहिल्या 100 दिवसाचा आराखडा ज्या वेळेला आम्हाला विभागाला दिला होता, पहिला आत्ता जो आहे तो 150 दिवसाचा कार्यक्रम आहे. पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कुपोषणावर आम्ही साधारणपणे ते 100 दिवस प्रभावीपूर्ण काम केलं आणि हा जो पर्सेंटेज आहे 2024मध्ये जो 3.32 होता हा खाली उतरून 2.65 वर आला आणि पुढचे 3 वर्षसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली अधिकाधिक कुपोषण या मुद्द्यावरच काम करणार आहोत. अर्बन एरियाजमध्ये सुद्धा UCDC हे अर्बन सेंटर्स आपण सुरू केले ज्याच्यामध्ये ओबेसिटी आणि कुपोषण ह्या दोन्ही मुद्द्यांवर सभापती महोदय काम करण्यात येईल. आणि मेळघाटच्या संदर्भातील ज्याचा विषय संजयजींनी खोडके साहेबांनी सुद्धा उमाताईंनी सुद्धा या ठिकाणी मांडला, आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग यांची एक स्पेशल टास्क टीम आम्ही त्या ठिकाणी फॉर्म करून पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये यावर्षी जो आकडा कमी झालेला आहे तो आणखीन कसा कमी होईल यासाठी वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येतील. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रोग्रामसुद्धा आम्ही इन्क्लूड करू आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या तिथल्या ह्याच्यातलं एक नोडल ऑफिसर त्या संदर्भातलं नेमून ही मेळघाटची कुपोषणाची संख्या ही अधिक पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल.